नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, मानसी म्हणत असते, काय गं आभा, कॉलेजमधून लवकर आलीस? कॉलेजमध्ये फेस्टिवल सुरू आहेत ना, तरीसुद्धा एवढ्या लवकर आलीस? तेव्हा आभा म्हणत असते की वहिनी, अगं माझं आहे ना कॉलेजमध्ये मन लागत नव्हतं, म्हणून मी लवकर आले. तेव्हा मानसी म्हणते, मन लागत नव्हतं म्हणजे काय झालं? तुला तर कॉलेजच्या फेस्टिवलमध्ये जायचं होतं ना, मग एन्जॉय करायचं ना छान. तेव्हा आभा म्हणत असते, नाही वहिनी, तसं नाही आहे. आम्हाला आहे ना कॉलेजने लास्ट इयरवाल्यांना उद्या फूड स्टॉल लावायला सांगितलं आहे. फूड स्टॉलमध्ये आपल्याला काहीतरी छान पदार्थ लावावा लागणार आहे. आता मी काय लावू त्याचंच मला टेन्शन आलं आहे. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, तू कशाला उगाच टेन्शन घेतेस, काहीतरी लाव ना छान. तेव्हा इकडे आता आभा म्हणत असते, तेच तर ना, काय लावू त्याचंच मला टेन्शन आलं आहे. तेव्हा इकडे मानसी म्हणते, आभा अगं कशाला टेन्शन घेतेस, हे बघ लास्ट इयर आहे ना, मग आता सगळेजण काही ना काहीतरी स्टॉल लावणारच आहेत, तू पण लाव, त्याच्यामध्ये टेन्शन कशाला घ्यायचं. तेव्हा तिथे प्रेक्षकांनो, गायत्रीची एंट्री झालेली असते. गायत्री दारामध्येच उभी आहे, तर लगेचच आभाला टोमणा मारते आणि म्हणत असते, आभा अगं हे वयच आहे ना, असं असतं, ह्या वयातल्या मुलींना टेन्शन येतंच. तेव्हा इथे आभा म्हणते, काय बोलतेस तू. तेव्हा इकडे मानसीसुद्धा गायत्रीच्या तोंडाकडे बघायला लागते. तेव्हा गायत्री म्हणते, काही नाही गं, या वयातल्या मुलींना टेन्शन येतं असं म्हणते मी. आणि ती तिच्या कानांकडे बघते आणि तिला विचारत असते, आभा अगं तुझं कानातलं कुठे आहे. तेव्हा आभा म्हणत असते की एक कानातलं कुठेतरी पडलं, म्हणून मी दुसरं कानातलंसुद्धा काढून ठेवलं आहे. तेव्हा गायत्री म्हणते, हो का, एक कानातलं कुठेतरी पडलं का, कुठे पडलं पण, काय भेटलं की नाही तुला. तेव्हा इथे आभा म्हणत असते, कॉलेजमध्ये वगैरे पडलं असेल ना, मला ते नाही सापडलं, म्हणून दुसरंही कानातलं मी काढून ठेवलं आहे. तेव्हा गायत्री म्हणते, कानातलं पडलं की कानातलं उतरवलं आहे. तेव्हा आभा म्हणते, काय बोलतेस तू, कानातलं उतरवून का ठेवेन मी. तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते, ते मला काय माहिती ना, पण आता ते कानातलं तुला कॉलेजच्या तिथे जर पडलेलं सापडलं नाही, म्हणजे ते कानातलं कुठे पडलं असेल ना. तेव्हा इकडे आबा म्हणते, मला नाही माहिती, मी नाही शोधलं, कॉलेजमध्येच कुठेतरी पडलं असेल. तेव्हा गायत्री म्हणते, ते कानातलं हे तर नाही आहे ना. आणि ते कानातलं तिला विनीतच्या गाडीमध्येच सापडलेलं असतं, पहिल्या सीटवरती. तेव्हा इथे गायत्रीला माहिती असतं की आभाला विनीत आवडतोय आणि म्हणूनच ते दोघंजण एकत्र इथे आता गाडीमधून फिरत असतात, हे देखील तिला माहिती असतं. आणि म्हणूनच गायत्री ते कानातलं जेव्हा आभाला दाखवते, तेव्हा आभाच्या चेहऱ्याचा रंग हा उडालेला असतो. ती म्हणत असते की माझं कानातलं गायत्री वहिनीला कुठे सापडलं असेल ना. तिला असं वाटत असतं की कॉलेजमध्ये कुठेतरी पडलं असेल, पण ते कॉलेजमध्ये नाही, तर विनीतच्या गाडीमध्ये पडलेलं असतं आणि ते बरोबर गायत्रीला सापडतं. गायत्री म्हणते, काय गं आभा, बघ हे कानातलं तुझंच आहे ना. तेव्हा गायत्री म्हणते, मला कुठे सापडलं असेल सांग बरं. तेव्हा आभा म्हणते, कुठे सापडलं. तेव्हा ती म्हणते, अगं कॉलेजमध्येच पडलं असेल ना कुठेतरी, मग हे कानातलं तुला कुठे सापडलं. तेव्हा इकडे आभाला आठवतं, जेव्हा ती विनीतच्या गाडीतून उतरत असते, तेव्हा तर कानातलं तिथे पडलं नाही आहे ना. तेव्हा आभा म्हणते, गायत्री वहिनीला कळलं की काय, की हे कानातलं विनीतच्या गाडीमध्येच पडलं होतं. तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते, बघ आभा, हे कानातलं मला कुठे सापडलं असेल तू सांग बरं. तेव्हा आभा मनातल्या मनात खूपच जास्त घाबरलेले असते. तेव्हा आभा म्हणते की विनीतबद्दल आणि माझ्याबद्दल गायत्री वहिनीला काही कळलं तर नसेल ना, तिला कळलं तर नसेल ना की मी विनीच्याच गाडीतून गेले होते. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, आभा अगं काय झालं गं. तेव्हा आभा म्हणते, नाही काही नाही. तेव्हा इकडे आता गायत्री दुसरं काही बोलत नाही की ते कानातलं तिला विनीतच्या गाडीत सापडलं की कुठे सापडलं. ती म्हणते, आभा हे बघ, पण हे कानातलं मला सापडलं हे नक्की, त्याच्यानंतरला कुठे सापडलं हे तर तुला माहिती असेलच ना, असं इकडे आता गायत्री म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता मानसी म्हणत असते, काय गं आभा काय झालं, आणि गायत्री वहिनी असं विचित्र काहीतरी का बरं बोलून गेल्या. तेव्हा आबा म्हणत असते, मानसी वहिनी तुला माहिती आहे ना गायत्री वहिनीचा स्वभाव कसा आहे, जाऊ दे, तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस, कानातलं मिळालं हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर इकडे प्रेक्षकांनो, मानसी विचारात तर पडलेली असते. त्याचबरोबर इथे लगेच आभा धावत पळत बाहेर येते आणि ती विनीतला फोन करते.
विनीतला फोन केल्यानंतर विनीत म्हणतो, हां आभा बोल ना. तेव्हा आभा म्हणत असते, विनीत, अरे गायत्री वहिनी तुझ्या गाडीमध्ये आली होती का? गायत्री वहिनीला आहे ना माझं कानातलं सापडलं. अरे मला असं वाटलं की कुठेतरी कॉलेजमध्ये पडलं असेल, कारण गायत्री वहिनी घेऊन आली. तुला काही बोलली का ती? तिने माझ्याबद्दल काही विचारलं का? तेव्हा इथे विनीत म्हणतो, नाही आभा, आणि ते कानातलं कशावरून माझ्या गाडीत सापडलं असेल? त्या तसं काही बोलल्या का तुला की माझ्या गाडीत सापडलं म्हणून? तेव्हा इथे आभा म्हणते, नाही रे, ती तसं नाही बोलली आहे. पण ती असं पण म्हणाली नाही ना की ते कानातलं तिला दुसरीकडे कुठे सापडलं. मला भीती वाटते विनीत, तिला गाडीमध्ये तर सापडलं नसेल ना? तेव्हा विनीत म्हणतो, नाही, मग मला पण माहिती नाही आहे. तेव्हा इथे आबा म्हणते, नाही विनीत, मला खूप टेन्शन आले. गायत्री वहिनी काहीतरी वेगळंच बोलत होती. तेव्हा इकडे आता गायत्री म्हणालेली असते की बरं झालं नाक टोचलं नाही, नाहीतर नाकातली नससुद्धा कुठेतरी पडली असती. तेव्हा इकडे आभाला आता त्या गोष्टीची भीती वाटत असते. ती म्हणत असते, विनीत, घरच्या लोकांना कळलं आणि त्यांनी मला विचारलं तर मी काय सांगू? आपण दोघेजणं रोज का भेटतो? तू मला गाडीतून सोडायला का येतोस? आपलं नातं हे मैत्रीच्या पलीकडचं आहे का? तेव्हा विनीत म्हणतो, हे बघ, जर तुला कोणी विचारलं तर आपल्यात मैत्री आहे असंच सांग. आणि आता टेन्शन घेऊ नको. तुझे फेस चालू आहेत ना, जा जाऊन झोप, आराम कर जा. तेव्हा इकडे आता विनीत जेव्हा मागे वळून बघतो तर तिथे आता शोभा आलेली असते. मागे वळून बघतो तर शोभा तिथे उभीच असते. तेव्हा विनीत म्हणतो, आई तू इथे काय करतेस? तेव्हा शोभा म्हणत असते, अरे कुणाबरोबर बोलत होतास फोनवरती? तेव्हा विनीत म्हणतो, अगं मित्राबरोबर बोलत होतो. तेव्हा इथे शोभा म्हणते, विनीत, नक्की ना मित्राबरोबरच बोलत होता? तेव्हा विनीत म्हणतो, हो आई, तू असं का विचारतेस? तेव्हा शोभा म्हणत असते, नाही रे, जरी कुठल्या मुलीबरोबर बोललास तरी काय हरकत आहे ना? तेव्हा विनीत म्हणतो, हां तेच ना. त्यानंतरला शोभा म्हणत असते, कसं आहे ना विनीत, म्हणजे तुला जर कुठली मुलगी आवडत असेल तर ठीक आहे, पण चांगली खानदानी हवी हां. नाहीतर या घरामध्ये सून येईल ना, ती माझ्याच पसंतीची असेल, मला आवडेल ती, अगदी तुला शोभून दिसेल अशी मुलगी करणार आहे मी. तुला माहिती आहे का विनीत, म्हणजे जेव्हा तुझं लग्न होईल आणि तुझी बायको या घरामध्ये येईल ना, तेव्हा शेजारी पाजारी सगळेजण येतील बोलायला की अहो, विनीतची बायको किती सुंदर आहे हो, तुम्हाला किती छान सून मिळाली आहे, किती सुंदर आहे ती, असं सगळेजण बोलले पाहिजे आणि तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं पाहिजे. अशी मुलगी मी तुझ्यासाठी शोधणार आहे, कळते का तुला विनीत? तेव्हा इकडे विनीत म्हणतो, हो ना आई. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता मानसी काम करत बसलेली असते. ती इथे लाडूने डबे आता भरून ठेवत असते. तेव्हा तेजस म्हणतो, अहो काय करताय, झोपा ना आता, सगळेजण झोपले, तुम्हाला आराम करायचा नाही आहे का? एवढी रात्र झाली तरीसुद्धा जागताय? तेव्हा इकडे आता आभा घरामध्ये येते. तेव्हा तेजस म्हणत असतो, काय गं आभा, तू काय झोपेत चालतेस की काय? तेव्हा आभा येते आणि शांतपणे खुर्चीवरती बसते. तेव्हा तेजस म्हणतो, आभा काय चाललं आहे गं? अरे ही विचार करते. विचार करतेस तू? तू कसला विचार करतेस गं आभा? तू विचार करतेस ना आभा, याचं मला आश्चर्य वाटतंय. तुला कसलं टेन्शन आलं असेल? कसला विचार करतेस इतका? तेव्हा आभा म्हणते, दादा गप्प बस रे, कसला विचार करत नाही आहे. उद्या आमच्या कॉलेजमध्ये फेस्टिवलमध्ये आम्हाला लास्ट इयरवाल्यांना स्टॉल लावायला सांगितलेत ना, फूड स्टॉल. तेव्हा मी विचार करते आहे की उद्या मी काय घेऊन जाऊ आणि कसला फूड स्टॉल लावू. तेव्हा इकडे आता तेजस म्हणत असतो, आभा, अगं मग एवढ्या छोट्या गोष्टीचं टेन्शन कशाला घ्यायचं? तेव्हा माणसे म्हणते, राष्ट्रहित, अहो टेन्शन येणारच ना तिला. आता सगळेजण वेगवेगळा स्टॉल लावतील, मग तिने कुठला लावायला पाहिजे? आणि उलट एकसारखासुद्धा होता कामा नये, बरोबर की नाही? त्याच्यामुळे मग आता तिला टेन्शन तर येणारच आहे. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, अगं मग आभा टेन्शन कशाला घ्यायचं? मी काय म्हणतो, पावभाजीचा स्टॉल लाव ना. मस्त इकडे बटरमध्ये पाव गरम करायचे, त्यानंतरला भाजीवरती असं बटर मारायचं आणि छान द्यायचं की खायला मस्त खमंग. तेव्हा इकडे आता आभा म्हणत असते की नाही, गॅस पेटवायचा नाही आहे, असं काहीतरी बनवायचं आहे आम्हाला, गॅस नाही पेटवायचा आहे तिकडे. तेव्हा इकडे मला काहीतरी घरूनच असं बनवून घेऊन जावं लागेल. तेव्हा इकडे तेजस म्हणतो, हो का? अरे बापरे, त्यांना पण तुझं पाककलेतलं कौशल्य कळलं वाटतं, म्हणूनच त्यांनी तुला आधीच सांगितले की गॅस वगैरे पेटवायचा नाही, म्हणजे जो पदार्थच बनणार नाही आहे, मग गॅस तरी कशाला वाया घालवायचा, हो की नाही? त्यांना तुझ्या पाककलेतलं कौशल्य कळलं असेल, म्हणूनच त्यांनी तुला सांगितलं की इथे कुणी गॅस पेटवायचा नाही, कारण गॅस तरी पेटला
तरी पदार्थ वाया जाणारच आहेत हे तुझ्या कॉलेजवाल्यांना सुद्धा कळलं असेल. तेव्हा इकडे आबा म्हणते, दादा गप्प बस ना. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, मग असं काहीतरी बनव जे घरूनच तू घेऊन जाऊ शकतेस. मी काय म्हणतो, एक टोपली आणूया, त्याच्यामध्ये ना आपण आपली भेल बनवूया, भेल. ती भेल बनवली ना की तू असं त्याला दोरी बांधूया बाजूने, मग तू गळ्यामध्ये घाल आणि मग तू भेल विक ना. सगळ्यांना भेलवाले भेल असं म्हण आणि सगळ्यांना भेळ विक, सगळेजण खातील. तेव्हा इकडे आबा म्हणत असते, दादा गप्प बसणार आहे तू, काही काय बोलतोयस. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, राष्ट्रहित तुम्ही शांत बसा ना. हे बघा असं काहीतरी बनवूया, तहान लाडू भूक लाडू जर नेले तर. तेजस म्हणतो. तेव्हा इकडे आबा म्हणते, हां तसेही तहान लाडू भूक लाडू रेडीच आहेत आणि हे गॅससुद्धा पेटवावी लागणार नाही आहे. तू हे लाडू घेऊन गेलीस ना तरीसुद्धा चालेल आबा. तेव्हा आबा म्हणत असते, नाही तहान लाडू भूक लाडू कोण खाणार आहे ना. म्हणजे मी कधी कधी डब्यामध्ये घेऊन जाते तेव्हाही कोणी खायला मागत नाही आणि तहान लाडू भूक लाडू कॉलेजमध्ये मुलं खातील का, मला नाही वाटत, ते विकले जाणार नाहीत. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे तेजस म्हणत असतो, मग आता भेलचं ऑप्शन आहे तुझ्याकडे, असं गळ्यामध्ये घाल आणि पोटाजवळ ती टोपली आणि मग भेलवाळे भेलवाळे असं म्हणायचं. त्यानंतरला इथे आबा म्हणत असते, दादा तुला जर काही सुचत नसेल ना तर तू गप्प बस, पण अशा आयडियाज देऊ नकोस रे, या आयडिया काही कामाच्या नाही आहेत तुझ्या, कळलं ना. तेव्हा इकडे सारखी आपली मस्करी सारखी आपली मस्करी असं म्हणून आता आबा तिथून निघून जाते. तेव्हा इकडे आता मानसी म्हणत असते, नाहीतर काय, तिला काहीतरी ट्रेंडी हवं आहे, मी बनवेन तिच्यासाठी काहीतरी. तेव्हा इकडे आता तेजस म्हणत असतो, पण हिला काय एवढा राग आला, मी पण काही ना काहीतरी सुचवत होतोच ना. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, पण तुम्ही जास्त तिला चिडवता, मग तिला राग नाही येणार का. हे बघा तिला ना असं काहीतरी आता सध्या ट्रेंडिंगला चालू आहे ना असं काहीतरी बनवायला पाहिजे. तेव्हा तेजस म्हणतो, ट्रेंडिंगला सध्या काय असेल बरं. तेव्हा मानसी म्हणते, राष्ट्रहित तुम्ही राहू द्या, तुम्ही काही सांगू नका, तुमच्या आयडिया तुमच्याजवळ ठेवा, तुम्ही जा बरं जाऊन झोपा, उद्या तुम्हाला ऑफिस आहे ना, जा. तेव्हा इथे आभा आता विचारात पडलेली असते, ती आपल्या गालाला हात लावून बसलेली असते. तेव्हा इथे तेजस तिला हसवण्याचा प्रयत्न करतो आणि आभाला म्हणत असतो, आभा अगं काय बाळा, नाकात बोटं नाही घालायची. तेव्हा आभा म्हणते, दादा तू गप्प बस रे. तेव्हा तेजस म्हणतो, बघ म्हणजे तुला माहिती होतं की तू नाकात बोट घालतेस म्हणून आणि ती चांगली गोष्ट नसते. तेव्हा इथे आभाला टेन्शनमध्ये बघितल्यानंतर तेजस तिला हसवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इथे तेजस म्हणतो, आभा हस ना आता, नाहीतर हे बघा एवढा गुदुकल्या करतो ना तुला की मग हसून हसून तुझा अर्धा जीव होईल. चालेल का, करू मी तसं, गुदुकल्या करू का तुला. तेव्हा आबा म्हणते, दादा जरा शांत होणार आहे, मला इथे टेन्शन आलं आहे, जाऊ दे, मी कॉलेज फेस्टिवलला आहे ना जातच नाही. मी काय घेऊन जाऊ सांग बरं, असा कुठला स्टॉल लावू म्हणजे सगळा खप होईल. आणि तसे माझ्याजवळ जास्त कोणी बोलतच नाही, मुलं मुली, माझी कोणाशी मैत्री पण नाही आहे ना. मग मी लावलेल्या स्टॉलवरती कोणी येतं आहे की नाही याचंसुद्धा मला टेन्शन आलं आहे. जाऊ दे, त्यापेक्षा मी जातच नाही. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो की असं का करतेस तू, असं नाही करायचं, म्हणजे कुणी घेणार नाही कुणी घेणार नाही असं म्हणून कॉलेजला जायचं नाही, खाडी करायचे. हे दिवस कॉलेजने तुमच्यासाठी ठेवलेत, एन्जॉय करण्यासाठी. आता लास्ट इयर आहे, बरोबर की नाही. लास्ट इयरमध्ये आता तुम्ही सगळेजणं ते लास्ट इयर कंप्लीट झाल्यानंतर इकडे तिकडे निघून जाल. मग त्यांनी आधीच तुमच्या सगळ्यांसाठी एन्जॉय करण्यासाठी हे डे जर ठेवलेत तर तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या ना. तेव्हा इकडे आबा म्हणत असते, दादा अरे पण एवढे शॉर्ट नोटीसवरती आता मी काय बनवून यायचं आहे, मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, हे घे आबा, तुला जे काही हवं आहे ना ते मी तुला बनवून दिलं आहे आणि याचा खपसुद्धा जास्तीत जास्त होईल, हो की नाही. तेव्हा इकडे आता आबा म्हणत असते, मानसी वहिनी अगं काय आहे याच्यामध्ये, काय बनवलेस तू. तेव्हा मानसी म्हणते, तूच बघ ना काय बनवलं आहे ते. अगं म्हणजे तहान लाडू भूक लाडू याचे काही इन्ग्रेडियंट्स वाचले होते, त्या इन्ग्रेडियंट्सपासून मी चॉकलेट बनवलेले आहेत. ते चॉकलेट तरी आवडतील ना सगळ्यांना. हे बघ तुझ्या स्टॉलचा खप जास्तीत जास्त होईल. जे काही वाचलं होतं ना साहित्य, त्यापासूनच मी हे चॉकलेट बनवलेले आहेत. तेव्हा इकडे आबा म्हणत असते, वहिनी अगं पण त्या पदार्थापासून आता चॉकलेट कसा बरं बनेल आणि तो कसा लागेल. तेव्हा इकडे मानसी म्हणते, अगं टेस्ट तर करून बघ ना की चॉकलेट कसं लागतंय ते. तेव्हा इथे आबा आता तहान लाडू भूक लाडू याचे काही इन्ग्रेडियंट्स जे वाचले होते त्याच्यापासून मानसीने चॉकलेट बनवलेले असतात आणि ते खूपच जास्त छान लागतात. तेव्हा इकडे आता आबा म्हणत असते, वहिनी थँक्यू सो मच, आणि ती प्रेमानेच मानसीला आता
मिठी मारते. तेव्हा इकडे ट्रेंडिंगमध्ये आता सध्या चॉकलेट तर आहेतच, त्यामुळे इथे आता मुलं जास्तीत जास्त खरेदी करतील आणि इथे विक्री होईल हे सुद्धा आता मानसीला माहिती असतं. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो तेजस आता त्या दोघींना असं एकत्र बघतो आणि म्हणतो की आता ऋणांचं वजन खूपच जास्त 15 किलोने वाढलंय. खूपच जास्त छान. काय करू मी आता? त्यानंतरला इथे तेजस म्हणत असतो की आभा चल मग आता आपल्याला कॉलेजमध्ये जायचं आहे ना, मी तुला सोडायला येतो. तेव्हा इकडे आबा म्हणत असते, "दादा, अरे कशाला तू मला सोडायला येतोयस? नको येऊ, मी जाईन ना बसने." तेव्हा तेजस म्हणतो, "अगं असं काय करतेस? तुझ्याकडे एवढा मोठा बॉक्स आहे ना आणि तू बसने जाणार आहेस. नाही बसमध्ये तू चेपलीस तरी चालेल गं, पण चॉकलेट आपले चेपता कामा नये, नाहीतर ते वाया जातील ना. तेव्हा तू एक काम कर, तू तयार हो, मी तुला सोडायला येतोय." तेव्हा आबा म्हणते, "दादा, अरे कशाला मी जाईन ना." तरीसुद्धा इथे तेजस म्हणतो, "अगं येतो ना, म्हणजे चॉकलेटसुद्धा व्यवस्थित जातील." त्यामुळे इथे आबा म्हणते, "बरं ठीक आहे चल." तेव्हा आबा म्हणते, "वहिनी थँक यू सो मच. तू किती माझं डोकं हलकं केलेस तुला नाही माहिती. किती मोठं टेन्शन माझं दूर झाले." त्यानंतरला इकडे आता आबा लगेचच विनीतला फोन करून सांगते, की "तू मला घ्यायला येऊ नकोस. दादा मला सोडायला येतोय. नाहीतर उगाच प्रॉब्लेम होईल." तेव्हा इकडे तेजस म्हणतो, "आभा, अगं तू तयार आहेस ना? निघालीस का? चल आपण जाऊया मला उशीर होतोय." तेव्हा आबा म्हणते, "नाही, फक्त मला 5 मिनिटं दे, मी लगेच तयार होऊन आलीच." त्यानंतरला प्रेक्षकांनो गायत्रीला आता मामीची आठवण आलेली असते. तेव्हा गायत्री म्हणत असते, "काय मामी, सांगितलेलं काम झालं का माझं?" तेव्हा इथे मामी म्हणत असते, "शोभा, अहो असं काय करताय? नंदूने मला जे काही सांगितलं ते सगळं मी तुम्हाला सांगितलं की नाही? आता पारगावला जाणं काही सोपं नाही आहे. पारगाव काही इतकं जवळ पण नाही आहे. पारगावला जावं लागेल माहिती काढायला. मग तिथे गेल्यानंतर आता काही संपतरावांचं घर नाही आहे. म्हणजे आता मला तिथे हॉटेलमध्ये एखाद्या छानशा एक रूम बुक करावं लागणार आहे. मग त्याचा खर्च कोण करणार?" तेव्हा इकडे शोभा म्हणत असते, "हे बघा, हॉटेलमध्ये जर राहायचं असेल तर त्याचा खर्च, खाण्यापिण्याचा खर्च, याय-जायचा खर्च हे सगळं मला परवडणार आहे का? तुम्हाला मदत करून मला फायदा तरी काय होणार आहे?" तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते, की "फायदा तोटा तुम्ही कशाला बोलताय? तुम्हाला सून देतो ना." तेव्हा शोभा म्हणते, "काय म्हणालात?" तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, "नाही लवकरच तुम्हाला मी सरप्राईज देणार आहे. खूप मोठं सरप्राईज." तर इकडे शोभाला खूपच जास्त आनंद होतो. त्यानंतर इथे आभा एक ताट आणि लाटणं घेते आणि जोरजोरात वाजवते आणि सगळ्यांना म्हणते, की "लवकर सगळ्यांनी बाहेर या ना." तेव्हा इथे सगळेजण बाहेर येतात. तेजस म्हणतो, "काय गं आभा काय झालं?" तेव्हा आभा म्हणत असते, की "दिनेश दादा कुठे आहे?" तेव्हा दिनेश दादा ऑफिसमधून अजून आलेलाच नसतो. तेव्हा आबा म्हणते, की "तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का, आज फूड फेस्टिवलमध्ये मी सुद्धा चॉकलेटचा स्टॉल लावला होता. त्यामुळे सगळ्यांनी माझ्या इथले चॉकलेटं घेतले आणि म्हणूनच माझा चॉकलेट हा जिंकलेला आहे आणि म्हणूनच मला ही ट्रॉफीसुद्धा मिळाली आहे." तेव्हा इकडे माझ्या स्टॉलवरचा खप सगळ्यात जास्त झाल्यामुळे मला इकडे आता ही ट्रॉफी देण्यात आलेली आहे. तेव्हा इकडे तेजस म्हणतो, "अरे बघा, बघा, बघितलात का? माझा पायगुण बघा, माझा पायगुण बघा. मी आभाला कॉलेजला सोडायला गेलो आणि बघा माझा पायगुण. लगेचच सगळे चॉकलेट हे विकले गेले, त्यांचा खप झाला आणि आभाला ट्रॉफीसुद्धा मिळाली. अरे वाह! किती आनंदाची गोष्ट आहे ही." तेव्हा इकडे आभा म्हणत असते, "हेच तर मला तुम्हाला सांगायचं आहे, की हा आनंद मी एकटी कसा काय साजरा करू? कारण याच्यामध्ये माझी एकटीची काहीच मेहनत नाही आहे. हे सगळं जर कोणी केलं आहे तर ती मानसी वहिनी आहे. मानसी वहिनी इकडे ये ना. मला तुला थँक यू म्हणायचं आहे आणि खरं तर ते चॉकलेट आहेत ना तू बनवले होतेस. त्याच्यामुळे ही ट्रॉफी तुझ्यासाठी आहे." तेव्हा इकडे आता मानसी म्हणत असते, "अगं मी एवढं काही केलेलं नाही आहे." तेव्हा इथे आबा म्हणते, "नाही तू केलेस. तुझ्यामुळेच तर मला ही ट्रॉफी मिळाली आहे. कारण आपले चॉकलेट सगळ्यांना खूपच जास्त आवडले. इतके छान पद्धतीने आणि हेल्दी चॉकलेट होते. त्याच्यामुळे सगळ्यांनी ते खूपच जास्त खाल्ले आणि खपसुद्धा जास्त झाला." त्यानंतरला इकडे आबा म्हणत असते, "मानसी वहिनी घे ना ही ट्रॉफी तुला. तू डिझर्व करतेस कारण तुझी मेहनत आहे चॉकलेट बनवण्यामागे." तेव्हा इथे आभा म्हणत असते, "ए छाया आमचा फोटो काढ ना." तेव्हा छाया म्हणते, "अहो ही मला आहे ना फोटोग्राफरवालीच समजते." तेव्हा इकडे आता विनोद म्हणत असतो, "असू दे ना, काहीतरी समजते ना तुला, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरोबर की नाही?" तेव्हा इकडे तेजस आता जोरजोरात टाळ्या वाजवत असतो. कारण का इथे आता मानसीला आभाने ट्रॉफी दिलेली असते. त्याच्यामुळे सगळ्यांना खूपच जास्त आनंद झालेला असतो. तर इकडे गायत्री आता सगळ्यांच्या मनामध्ये जागा निर्माण करत असते.
तर इकडे पुढील भागामध्ये प्रेक्षकांनो इथे छाया आणि विनोदला काम लावलेलं असतं. त्याचबरोबर इथे छाया म्हणत असते की दीदी तुला माहिती आहे का, अगं ती माणसी आहे ना, माणसी सगळ्यांची लाडकी होत चालली. अगं फूड फेस्टिवलमध्ये त्या मानसीने त्या आभाला चॉकलेट बनवून दिले आणि सगळ्यात जास्त खप तिच्या चॉकलेटचा झाल्यामुळे इथे तिला एवढी मोठी ट्रॉफी दिली आणि ती ट्रॉफी तिने मानसीला दिली. कारण ती आभा म्हणत होती की मानसीचं सगळं क्रेडिट आहे. कारण ते चॉकलेट मानसी वहिनीनेच बनवून दिलं होतं. त्याच्यामुळे इथे आता खूपच जास्त तेजस आणि मानसी यांना या गोष्टीचा आनंद होतो की आम्हाला या सगळ्याची जाणीव असते.